नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज थोडासा वेगळा प्रसाद हा गणपती बाप्पांसाठी बनवणार आहे। नेहमीच गोड करण्यापेक्षा कधीकधी याही पद्धतीने तुम्ही हा प्रसाद बनवू शकता, काही हरकत नाही। आता इथे स्वीटकॉर्न आणलेला आहे आणि त्या स्वीटकॉर्नचे 2 असे भाग करून घ्यायचे आहेत आणि हे पहा, या पद्धतीनेही तुम्ही काढू शकता, पण थोडंसं इथे टोक येतं, मग ते दाताखाली खायला नको वाटतं, कारण दाताखाली येतं। त्याच्यामुळे चाकूच्या साहाय्याने जर या पद्धतीने तुम्ही मका कट करून घेतली तर एकदम छान असे खायलाही लागतात आणि पटापट जास्त वेळ न लागता एकदम पटकन असा हा मका कापून होतो, अजिबात काही वायाला जात नाही। इथे तुम्ही पाहू शकता, खूप छान असे हे दाणे निघतात। याच पद्धतीने मी कापून घेत असते, काही वायाला जात नाही आणि खायलाही छान लागते। हे पहा, इथे या प्रकारे मी सर्व मका कट करून घेणार आहे। हातात कणीस घेऊन सुद्धा हे आपल्याला कापता येऊ शकतं। इथे या पद्धतीने सर्व मका हा पटकन आणि मोकळा असा कापून झालेला आहे। तर हा फ्रेश असतानाच याचा कोणताही पदार्थ करून घ्यायचा, कारण 2-3 दिवसानंतर काळपट होण्याची शक्यता असते। माझ्याकडून 2 दिवस लेट झालं, त्याच्यामुळे रंग हा थोडासा बदलला आहे। आता ही जी मका आहे ती फ्रीजमध्ये मी ठेवलेली होती आणि फ्रीजमध्ये जर ही मका ठेवून तुम्ही जर करणार असाल तर 1-2 पाण्यात स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि याला आता यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही। पाणी न घालताच आपल्याला ही उकडून घ्यायची आहे आणि याच्या 2 शिट्ट्या मीडियम गॅसवर घ्यायच्या आहेत। इथे कुकर आता थंड झालेला आहे। आता मक्याचा थोडासा रंग हा चेंज झालेला आहे। आता या पॅनमध्ये उकडलेले सर्व हे मक्याचे दाणे टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि याला जे पाणी सुटलेलं आहे ते थोडंसं आटवून घ्यायचं आहे, म्हणजे कोरडे करून घ्यायचेत आपल्याला इथे हे। त्यानंतर आता 1 चमचा तूप घालायचं आहे। थोडासा चाट मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं आहे। इथे आता ही मका तयार झालेली आहे। गॅस हा बंद करायचा आहे। हे पहा, यामधलं सर्व पाणी हे आटलेलं आहे। आता एका वाटीमध्ये हे काढून घ्यायचं आहे। आता हे जे आहे हे मी प्रसादासाठी बनवलेलं आहे, तुम्ही पण बनवू शकता, कारण नेहमी गोड करण्यापेक्षा कधीतरी याही प्रकारे प्रसाद गणपतीसाठी बनवू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाप्पांसाठी हा प्रसाद नक्की बनवा।